राहुल गांधी यांच्या वोट चोरीच्या आरोपाविरोधात देशातील प्रतिष्ठित 272 नागरिकांनी पत्र लिहिलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की इलेक्शन कमिशनवरती असे चुकीचे आरोप लावल्यामुळे देशाचं संविधान धोक्यात येऊ शकतं। यामध्ये 16 जज आहेत, 123 ब्युरोक्रेट्स आहेत, 14 राजदूत आहेत आणि 133 रिटायर आर्म फोर्सेसचे अधिकारी आहेत। खरं तर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती पुराव्यासकट आरोप लावले होते, पण याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं नाही। त्यावेळेस हे 272 लोक गप्पच बसली होती। त्यानंतर बिहारची निवडणूक सुरू असताना आचारसंहिता चालू असताना 10,000 रुपये वाटण्यात आले, तेही सरकारी पैसे। त्यावेळेसही 272 लोक गप्प बसली। त्यावेळेस त्यांना संविधान धोक्यात येते असं अजिबात सुद्धा वाटलं नाही। एवढंच काय, देशामध्ये वेगवेगळे आतंकवादी हल्ले झाले, पहलगाम असेल, उरी असेल, दिल्लीमधील बॉम्बस्फोट असेल, काश्मीरमध्ये झालेले वेगवेगळे अटॅक असतील, त्यावेळेस सुद्धा यांचा आवाज अजिबात सुद्धा निघाला नाही। ज्यावेळेस शेतकरी आंदोलन करत होता त्यावेळेस त्यांना रस्त्यावरती अडवण्यात आलं। ऑलिम्पिक मेडलिस्ट मुली आंदोलन करत होत्या त्यावेळेस त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला। लडाखमध्ये आंदोलनाच्या दरम्यान आंदोलकांवरती गोळीबार करण्यात आला, तेव्हा सुद्धा ही लोक मूग गिळून गप्प होती। शिवसेना पक्षचिन्हाची केस कोर्टामध्ये वर्षानुवर्ष सुरू आहे, पण त्याचा निकाल अजून सुद्धा लागला नाही। या केसचा आणि थेट लोकशाहीचा संबंध आहे, तरी सुद्धा या केसचा निकाल अजिबात सुद्धा लागत नाहीये आणि यावरती सुद्धा हे 272 लोक अजिबात सुद्धा बोलत नाहीयेत। एकंदरीतच हे प्रकरण पाहिलं तर हे स्पष्ट होतंय की राहुल गांधी यांचे आरोप अत्यंत जिव्हारी लागलेले आहेत। त्यामुळे अशा प्रकारचे पत्र लिहून राहुल गांधी यांना डिमोटिवेट करायचं काम ही लोक करत आहेत।